महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलाय। राज्यात थंडीची लाट आली असून मुंबई कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरलेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात गारठा आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचा जोर वाढलाय। जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेला आंबोली परिसर गारठून गेलेला आहे। हिवाळ्यामध्ये आंबोलीला पर्यटकांची पहिली पसंती असते, त्यामुळे थंडीचा जोर वाढल्याने या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे। दर्जेदार द्राक्षाचा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तासगाव परिसरात यंदा दर्जेदार द्राक्षाचं उत्पादन होणार आहे। सध्या 4 किलोच्या पेटीला शेतकऱ्यांना 200 रुपयांचा दर मिळतोय। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून द्राक्षाचा मुख्य हंगाम सुरू होईल। राज्यात लवकरच बाल आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे। 18 वर्ष वयोगटाखालील सुमारे 3 कोटी बालकांच्या सर्वांगीण आरोग्याची तपासणी करण्याची योजना असून 8 आठवड्यांसाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे। सिरम इन्स्टिट्यूट विरोधात दाखल मानहानीच्या याचिकेवर आज पुन्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे। सामाजिक कार्यकर्ते अंबर कोरई आणि इतरांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे। भाडेवाढ होऊन 3.5 महिने झाल्यानंतरही मुंबईतील 50,000 रिक्षा आणि 15,000 टॅक्सी चालकांनी मीटरमध्ये बदल केलेला नाहीत। अशात मीटर रिकॅलिब्रेशन करण्याची अंतिम मुदत संपली आहे, त्यामुळे आजपासून मीटर रिकॅलिब्रेशन न केलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांकडून दंड आकारला जाणार आहे। प्रस्तावित सी लिंकसह पूर्व द्रुतगती मार्गाद्वारे नवी मुंबई आणि मरीन ड्राईव्ह आता लवकरच टप्प्यात येणार आहे। MMRDAनं ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह पर्यंत भुयारी मार्ग बांधण्यासाठी निविदा मागवलेल्या आहेत। या कामासाठी 6,327 कोटींचा खर्च अपेक्षित असून 4 वर्षात काम पूर्ण होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या 9 गिरण्यांच्या जमिनींवर असणाऱ्या 11 चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। म्हाडामार्फत राज्य सरकार या चाळींचा पुनर्विकास करणार आहे। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। माहीम धारावी परिसरातील रस्ते आता पूर्ववत झालेले आहेत। कुलाबा वांद्रे सिब्स मेट्रो 3 या भूमिगत प्रकल्पासाठी हे रस्ते बंद करण्यात आले होते। आता ही मार्गिका पूर्ण होत असल्याने हे रस्ते पूर्ववत केले जात आहेत। मुंबईत लहान मुलांमध्ये टीबीचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलेलं आहे। शहरात प्रत्येकी 10 टीबीच्या रुग्णांमागे एका मुलाला टीबीचा संसर्ग झाल्याचं आतापर्यंतच्या अहवालात दिसून आलंय। टीबीचे रुग्ण वाढत असले तरी अद्याप बालरोगक्षय रुग्णांसाठी समर्पित असलेलं ICU सुरू करण्यात आलेलं नाही। बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी प्रदूषित कराल तर सावधान, कारण आता नदी प्रदूषित करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे। पालिकेकडून आता दंडात्मक कारवाईचा इशारा देणारे फलक लावण्यात आलेले आहेत। माणगाव खोऱ्यातील तब्बल 26 पेक्षा जास्त गावांना जोडणारा हा झाराप तिठा ते माणगाव तिठा रस्ता अनेक वर्ष डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे। बांधकाम विभाग या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवत नसल्यानं शिंदे पक्ष आणि 6 आसनी रिक्षा चालक संघटनेच्या वतीनं या मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले। आज आणि उद्या होणाऱ्या G20 बैठकीसाठी विविध देशांचे सुमारे 38 प्रतिनिधी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। या प्रतिनिधींचं ढोल ताशा तुतारीच्या निनादात पुणेरी पगडी आणि शाल घालून स्वागत करण्यात आलं। या स्वागतानं भारावलेल्या प्रतिनिधींनी नमस्ते इंडिया असा प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला। G20 शिखर परिषदेच्या स्वागतासाठी नवी मुंबईमध्ये 56 फुटांची भव्य रांगोळी साकारण्यात आलेली आहे। या भव्य रांगोळीमध्ये G20 राष्ट्रगटाचा 2023 सालासाठीचा नवीन लोगो चित्रित करण्यात आलाय। मकर संक्रांतीच्या निमित्तानं मुरबाड येथील सह्यागिरी टीमच्या ट्रेकर्सनं जीवधन किल्ला ते वानरलिंगी सुळका असं 300 फूट व्हॅली क्रॉसिंग आणि 450 फूट रॅपलिंग करत थेट सुळक्यावर तिळगुळ वाटप केलं। महाराष्ट्रातून 30 ट्रेकर्सनं यात सहभाग घेतला होता। अकोल्यातील कपिलेश्वर गावात महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील भाविकांनी गंगा स्नानासाठी गर्दी केली होती। यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाप्रसादासाठी 30 ते 40 क्विंटल धान्य भाविक दानाच्या स्वरूपात देतात। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलेली आहे। सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा शनिवारी मंदिर परिसरातील समती कट्ट्यावर पार पडला, त्यावेळची ही दृश्य टिपण्यात आली आहेत। आणि आता पाहूया टॉप 18 राजकीय बातम्या।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी डावोस दौऱ्यासाठी रवाना झालेले आहेत। या परिषदेदरम्यान मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध उद्योग तसेच आर्थिक समूहांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत। या दौऱ्यात महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक वाढवण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे। क्रिकेटच्या पिचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली आहे। डावोसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत क्रिकेटच्या मैदानात त्यांनी जोरदार बॅटिंग केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत। त्यानिमित्तानं बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली। विविध विकास कामांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। दरम्यान नाशिकमध्ये शिवसेनेनं अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर नागपूरची जागा काँग्रेसला दिली जाणार आहे। भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। या ठिकाणी ते अंबाबाईचं दर्शन घेणार असून त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत। महाविकास आघाडी सरकारनं आपल्या काळात घेतलेला वाढीव प्रभाग रचनेबाबतचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं सत्तेत येताच रद्दबातल केला आणि पुन्हा महापालिकेची प्रभाग संख्या 227 ठेवण्याचा निर्णय जारी करत तसा कायदाच केला, ज्याला माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आज ईडी समोर हजर राहणार आहेत। कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी इक्बाल सिंग चहल यांना ईडीनं समन्स बजावलंय। चहल यांना आज ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्याचे शिंदेंसोबत गेलेले खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा नवीन गौप्यस्फोट केलाय। गटातील राहिलेले आमदार खासदार हे निवडणुकीपूर्वी शिंदे गटात सहभागी होतील। स्थानिक अडचणी असल्यानं आमदार खासदार थांबले असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। मी पळपुटा नव्हतो, जाण्याआधी सांगून गेलो होतो की अडचणी दूर नाही केल्या तर पुढे काहीतरी होईल असं उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं। मात्र ऐकण्याची मानसिकता असावी लागते असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावलाय। तिळगुळ घ्या आणि महाराष्ट्राच्या हिताचं बोला अशी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता। दरम्यान तिळगुळ घ्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचं बोला असं प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दिलंय। जळगावात ठाकरे गटासह राष्ट्रवादी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे जळगावात राष्ट्रवादी आणि मनसेला मोठा धक्का बसलाय। जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीनं निर्माण केला, तो सोडवण्याची धमक भाजप शिंदे सरकारमध्ये असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। जुनी पेन्शन योजना लागू करणार असं आश्वासन नागो गाणार यांच्या प्रचार सभेमध्ये फडणवीसांनी दिलं। निलंबनाच्या कार्यवाहीनंतर सुधीर तांबेंनी यावर भाष्य केलंय। मला या संदर्भात काहीही बोलायचं नाहीये, तर चौकशी होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही असं वक्तव्य डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलंय। आम्ही भाजपमध्ये जाणार नाही असंही त्यांनी म्हटलं। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज न भरल्यानं सुधीर तांबेंविरोधात काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारलाय। काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबेंचं निलंबन करण्यात आलंय। उमेदवारी देऊन देखील सुधीर तांबेंनी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांच्यावर पक्षानंही कारवाई केली आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची बनली आहे। सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानं काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली होती। दरम्यान याच गोंधळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। उमेदवारी कुणाला द्यायला हवी याबाबत काँग्रेसनं अगोदरच चर्चा करायला हवी होती असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय। विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी पुण्यामध्ये होते तेव्हा त्यांच्या लिफ्टचा अपघात झाल्याची माहिती खुद्द अजित पवार यांनी दिलेली आहे। एका हॉस्पिटलच्या लिफ्टनं 3ऱ्या मजल्याहून 4थ्या मजल्यावर जात असताना अचानक लाईट गेली, तेव्हा 4थ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली आली। सुदैवानं आम्ही वाचलो, नाहीतर माझ्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यावा लागला असता असं अजित पवार म्हटले। उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातला वाद आता क्षमतांना पाहायला मिळत नाहीये। उर्फीनं महिला आयोगाला पत्र लिहून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे। पत्रात चित्रा वाघ यांनी धमकावल्यानं घराबाहेर पडणं असुरक्षित वाटत असल्याचं उर्फीनं म्हटलंय। सामनामध्ये उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी छापून आली आहे। मात्र यादीतील पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय। नगरसेवक भास्कर पाटील यांचं नाव सामनामध्ये आलं होतं, त्यांनीही आज नरेश म्हस्केंची भेट घेऊन शिंदेंसोबत असल्याचं सांगितलं।
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून दिल्लीच्या एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीत भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अग्निवीरांसोबत संवाद साधणार आहेत। अग्निपथ योजनेद्वारे प्रशिक्षण घेत असलेल्या अग्निवीरांसोबत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधतील। नोकरीनिमित्त बाहेरगावी स्थायिक असलेल्या मतदारांसाठीच्या रिमोट ईव्हीएम मशीन सुरू करण्यात येणार आहेत। निवडणूक आयोग आज सर्व पक्षांशी चर्चा करणार आहे। दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये रिमोट ईव्हीएमचं सादरीकरण केलं जाणार आहे। जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये झालेल्या चकमकीनंतर दहशतवाद्यांचा शोध अद्यापही सुरूच आहे। सुरक्षा दलांनी पूंछच्या सुरनकोट परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केलाय। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे। आज जयपूरमध्ये गेहलोत यांचं चिंतन शिबिर सुरू होणार आहे, तर सचिन पायलट नागौरमध्ये किसान रॅलीला सुरुवात करणार आहेत। केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झालाय। एस्कॉर्टमधील वाहन उलटल्यानं 5 पोलीस जखमी झालेत। बिहारच्या बक्सरमध्ये ही अपघाताची घटना घडली। उत्तर भारतातील अतिथंड वाऱ्यांमुळे दिल्ली आणि राजस्थानच्या तापमानात कमालीची घट झालेली आहे। राजस्थानच्या 6 जिल्ह्यांमध्ये थंडीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून दिल्लीचं तापमान हे 4.7 अंश इतकं झालेलं आहे। पंजाबमधील फरीदकोटमध्ये काल अज्ञात चोरट्यांनी एका मेडिकल दुकानाच्या मालकाकडून सुमारे 40,000 रुपये लुटलेले आहेत। चोरट्यांनी मेडिकलवाल्याला बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील रोकड लंपास केली। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे। दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशन जवळील एका इमारतीला भीषण आग लागली। या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून ही संपूर्ण इमारत आगीच्या ज्वाळांनी वेढलेली दिसते। अग्निशमन दलाला अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं। मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका विहिरीत 3 मृतदेह सापडल्यानं खळबळ उडालेली आहे। पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढले। मृतांमध्ये एकाच कुटुंबातील महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे। उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। हिमाचल प्रदेशातील 4 महामार्गांसह 276 छोटे मोठे रस्ते बर्फवृष्टीमुळे बंद आहेत। जम्मू काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते, त्यामुळे सर्व घरं आणि वाहनं बर्फानं झाकल्याचं पाहायला मिळतंय। पहलगाम, कुपवाडा आणि काझीगुंडमध्ये तुफान बर्फवृष्टीमुळे अडचणी निर्माण झाल्या। दिल्लीच्या मंगोलपुरी भागात एका कारनं अचानक पेट घेतला। सुदैवानं कार चालक वेळीच बाहेर आल्यानं त्याचा जीव वाचलाय। आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे। काश्मीरच्या किश्तवाड इथे दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला। इथे रस्ते दुरुस्तीचं काम सुरू असताना अचानक डोंगरावरची माती खाली आल्यानं तो मजूर त्याखाली दबला आणि यानंतर बचाव पथकानं 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढला। यूपीच्या सिद्धार्थनगर इथे एका पेट्रोल पंपावर उभ्या मोटारसायकलला अचानक आग लागली। यामुळे पेट्रोल पंपावर काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। सुदैवानं आगीवर वेळीच नियंत्रण प्रस्थापित करण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला। आणि आता टॉप 18 आंतरराष्ट्रीय बातम्या पाहूया। लंडनमधील फिनिक्स रोड येथील चर्च जवळ झालेल्या गोळीबारात 6 जण जखमी झालेले आहेत। यापैकी एक 7 वर्षांची गंभीर जखमी झालेली आहे। गोळीबार करणारे आरोपी फरार झाले असून लंडनमधील मेट्रोपॉलिटन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। जर्मनीतील केनबर्ग येथे सरकारच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत। या निदर्शनात हजारो लोक सहभागी झालेत। कोळसा खाणीसाठी परिसर रिकामा करण्यास सांगितल्यानं लोक आक्रमक झालेत। चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच असून तिथे महिन्याभरात 60,000 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। चीनमधील अनेक कोरोना रुग्णांना उपचार देखील मिळत नाहीयेत। तसंच मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। चीनमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। एका बंद भूमिगत जागेवर मोठ्या प्रमाणात सांगाडे होते। हे सर्व सांगाडे फॉर्मेलिन नावाच्या रसायनात बुडवले गेले होते आणि चीनमध्ये दरवर्षी 2 दशलक्ष लोक बेपत्ता होतात असा दावा व्हिडिओ बनवणाऱ्या या व्यक्तीने केलाय। हा व्हिडिओ 26 डिसेंबरचा आहे।
कांगोमध्ये एका चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाला। ही दुर्घटना घडली तेव्हा मोठ्या संख्येने लोक चर्चमध्ये आले होते। या स्फोटामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले। इराणमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। बर्फवृष्टीमुळे इराणमधील शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आलेली आहेत। पाकिस्तानात महागाईचा भडका उडला असून तिथले लोक धान्य पिठासाठी मोठा संघर्ष करतायत। पाकिस्तानातील एक व्हिडिओ समोर आलाय। पैसे असूनही पीठ मिळू शकत नसल्याने लोक पीठ वाहून नेणाऱ्या ट्रकच्या मागे पळत असल्याचं दिसतंय। पाकिस्तानात पिठाची देखील तस्करी सुरू झाली आहे। चीनच्या पंजीनमधल्या एका केमिकल प्लांटमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली। या स्फोटाचा आवाज 15 किलोमीटर दूर इतका ऐकू आला। अग्निशमन दल आणि पोलिसांकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।